आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मनापासून शाळा. लाविते लळारी जशी माऊली बाळा, लाविते लळारी जशी माऊली बाळा. Bonjour. India is my country. India is my country. All Indians are All Indians are my brothers my brothers and sisters. and sisters. इथे ज्या 3 लाईन्स आहेत ना, बरोबर? ओके. तर आता बघा, आपण हे करू. Hello. हॅलो, सॅल्यूट, सॅल्यूट. Hello. शाळेतील माझी सहकारी मैत्रीण श्रीमती सोनवणे मॅडम यांनी मागच्या वर्षी मुलांना फ्रेंच लँग्वेज बोलता यावी, समजावी म्हणून त्यांनी फ्रेंच लेव्हल क्लास सुरू केले. मी सचिन दत्तात्रय वाघ, सहशिक्षक जितोप्राशा वडगाव कोल्हाटी. आमच्या शाळेत माझ्या सहकारी श्रीमती सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री चिपाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज या दोन्ही भाषेत फॉरेन भाषा विद्यार्थी शिकत आहेत. मागच्या वर्षीपासून हा उपक्रम चालू आहे आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे. सोनवणे मॅडम यांनी जे उपक्रम घेतलेला आहे भाषेविषयीचा, त्या उपक्रमाला इतकं प्रतिसाद भेटतं आहे का आमच्या 5वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यावर्षी ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे. आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक उपक्रमासोबतच आमच्या शाळेतील सहशिक्षिका विद्या सोनवणे मॅडम या ऑनलाईन क्लासेसमध्ये फ्रेंच लँग्वेज, जर्मन लँग्वेज म्हणजे फॉरेन लँग्वेज जे आहेत, या फॉरेन लँग्वेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हावं, विद्यार्थ्यांना भारतीय भाषेबरोबरच फॉरेन लँग्वेज यांचा वापर कसं करता येईल त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, यांना एक विचार केला आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फ्रेंच लँग्वेज आणि सोबतच जर्मन लँग्वेज या विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केलं. होतकरू आणि अष्टशील व्यक्तिमत्वाचे हा विद्या सोनवणे मॅडम आहेत. त्यांचं खरोखरच मी माझ्या शाळेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी जिल्हा परिषद, आमचं शिक्षण विभाग जिल्हाभर अनेक उपक्रमांचं आयोजन करतं आणि उपक्रमशील शाळा म्हणून कितीतरी शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये ओळखल्या जातात. आमच्या वडगाव कोल्हाटीची जी लोकसंख्या आहे आणि जो काही परिसर आहे, हा औद्योगिक परिसर आहे, गरीब शेतकऱ्यांची, गरीब मोलमजुरी करणाऱ्यांची, मजुरांची मुलं आमच्या शाळेमध्ये येतात आणि बदलत्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये काहीतरी करिअर करण्याच्या दृष्टीनं, शैक्षणिक करिअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा ज्यांचा रेग्युलर अभ्यासक्रम आहे तो घेतोच, परंतु फ्रेंच, स्पॅनिश आणि जर्मन भाषा या तीनही भाषांचे आम्ही वर्ग आमच्या शाळेतल्या ज्या शिक्षिका आहे विद्या सोनवणे मॅडम यांच्या सहकार्याने आमच्या शाळेमध्ये आम्ही घेतो. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत आतापर्यंत आमच्या शाळेमध्ये दरवर्षी 6 विद्यार्थी याप्रमाणे प्रवीण झाले आहेत प्रत्येक भाषेमध्ये. त्यांनी 2 लेवल पूर्ण केले आहेत 4 लेवलपैकी आणि उरलेल्या 2 लेवल देखील ते लवकरच पूर्ण करतील. यापुढे आमचं टार्गेट असं आहे की जास्तीत जास्त 30, 35, 40 मुलं या भाषेमध्ये प्रवीण व्हावे आणि आपल्या आजकालच्या IT क्षेत्रामध्ये ज्या परदेश भाषा आपल्याला यायला पाहिजेत. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा एक पर्यटनाचा जिल्हा आहे. या पर्यटनाच्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या परदेशी लोकांची नियमितपणे पर्यटकांची भेट होत असते आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषा येणं मुलांना त्यांच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. इंग्रजी भाषेचं, हिंदी भाषेचं, मराठी भाषेचं तर सराव शाळांमधून होतच असतो, पण याचबरोबर इतर अनेक परदेशी भाषांची गोडी मुलांना लागलेली आहे आणि पालकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. शाळेच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील मान्यताप्राप्त दैनिकातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाल्यामुळं आता सध्या तालुका लेव्हलवर आणि केंद्रीय लेव्हलवर आणि एकूणच जिल्हा लेव्हलवर याबद्दल औत्सुक्य वाढलेलं असून वरिष्ठांकडून या प्रकारच्या उपक्रमांची माहिती सातत्याने घेतली जात आहे
आणि आमच्या ज्या सोनवणे मॅडम म्हणून आहेत त्यांना स्वतःला त्या भाषेमध्ये रुची असल्यामुळं त्या स्वतःही मुलांबरोबर परीक्षा देत या भाषेमध्ये प्रवीण होत चाललेले आहेत. या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी शाळेमध्ये हा उपक्रम अशाच पद्धतीने जर राबवला गेला तर मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये मुलांच्या करिअरच्या दृष्टीने याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल. गुड मॉर्निंग. Bonjour. ती माती मेप्रती जली भद्रती शांती नमस्कार, मी दीपाली थावरे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर. माझ्या तालुक्यात एकूण 587 जिल्हा परिषद आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 265 शाळा येतात. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी ही एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये 2023 मध्ये झालेल्या फ्रेंच लँग्वेजसाठी 6 विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले आहेत लेवल 1 साठी आणि त्यापैकी 3 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल जे की राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर मिळवलं आहे आणि लेवल 2 साठी 4 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्या 4 विद्यार्थ्यापैकी देखील 2 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल या परीक्षेमध्ये मिळवलेलं आहे. आणि हे जे काही फ्रेंच लँग्वेज हे जे काही कोर्स आहे हे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या ऑनलाईन कोर्स थ्रू हा फ्रेंच लँग्वेज शिकवली जाते. आणि या कोर्स ऑनलाईन ऍप्लिकेशन थ्रू जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच ह्या 3 लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं. आणि या सगळ्यामध्ये ज्या वडगाव कोल्हाटीचे शिक्षिका आहेत विद्या सोनवणे मॅडम यांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना लेवल 1 आणि लेवल 2 साठी क्वालिफाय करण्यासाठी खूप मोठे परिश्रम घेतलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असताना त्या देखील फ्रेंच लँग्वेज लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये स्वतः क्वालिफाय झालेले आहेत. त्याचप्रमाणे 2024 साठी 8 विद्यार्थ्यांचं त्यांनी जर्मन लँग्वेज साठी देखील रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि त्या देखील स्वतः जर्मन लँग्वेज लेवल 1 साठी देखील त्यांचं स्वतःचंही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. या ठिकाणी खरोखरच विद्या सोनवणे मॅडम, त्यांचे मुख्याध्यापक आणि शाळेतील विद्यार्थी यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. कारण आपण पाहतो की आपल्या जिल्हा परिषद शाळेचं जे काही एकंदरीतच वातावरण आहे, पालकांची मानसिकता असते की इंग्रजी माध्यमाच्या किंवा खाजगी शाळेमध्ये आपल्या पाल्यांचं शिक्षण झालं पाहिजे. कारण ज्या सुविधा इंग्रजी माध्यमाच्या शाळा देतात त्या सुविधा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळणार नाही अशी जी धारणा आहे. तर या धारणेला कुठेतरी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटीच्या मुख्याध्यापक आणि या शिक्षिकेने कुठेतरी त्या मानसिकतेला कुठेतरी खंड या ठिकाणी घातला आहे. आणि हे देखील लोकांना याची जाणीव करून दिली आहे की आम्ही देखील जिल्हा परिषदचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी देखील कुठल्याच परीक्षेमध्ये म्हणा किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये आम्ही खाजगी व्यवस्थापनाच्या मागे नाही आहोत. तर एक पाऊल त्यांच्या पुढे जाऊन आम्हीही आमच्या विद्यार्थ्याची तयारी करून घेऊ शकतो आणि आमचे विद्यार्थी नक्कीच आम्ही त्यांना जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य त्यांना जर दिशा दाखवली तर ते भविष्यात नक्कीच खूप मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये खूप छान त्यांचं जे काही भवितव्य आहे ते चांगल्या पद्धतीनं ते पुढे जाऊ शकतात. एकंदरीतच माझ्या तालुक्यात अशी एक शाळा आहे आणि त्या ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षक असं एवढं छान कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. त्याबद्दल मी खूप शुभेच्छा देते. आणि हे जे काही विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. माझ्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातले जीप प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी या ठिकाणी फ्रेंच लँग्वेज विद्यार्थी शिकत आहेत आणि यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. वेदिका कैलास शिंदे. आम्ही जीप प्रा शाळा वडगाव कोल्हाटी येथे यावर्षी इयत्ता 6वीत शिकत आहे. आमच्या लाडक्या विद्या सोनवणे मॅम यांनी आम्हाला फ्रेंच लँग्वेज शिकवली. आम्ही आधी घाबरलो, मग नंतर मॅमने आम्हाला विश्वास करून दिला की फ्रेंच लँग्वेज ही तुमच्यासाठी साधी आणि सोपी आहे. आणि आमची फर्स्ट लँग्वेजमध्ये मी गोल्ड मेडलला प्राप्त झाले आणि
या वर्षी सुद्धा मी गोल्ड मेडलला प्राप्त होणार आहे. हा माझा मुलगा अंश, हा 5वी वर्गात शिकतोय. 5वीपासून सोनवणे मॅडमच्या वर्गात येतो. मॅडमने त्याला फ्रेंच भाषा वगैरे शिकवत आहे आणि तो 5वीला त्याचा पहिला नंबर आला. त्याने गोल्ड मेडल घेतलेलं आहे आणि आता बी तो बाकीच्या भाषा शिकतो. याच्याबद्दल मला खूप आणि खूप आनंद वाटतो. मी सोनवणे मॅडमच्या आणि बाकी इतर मॅडम लोकांच्या धन्यवाद बोलते की त्यांनी माझ्या मुलाला इतकं शिकवलं बाबा आणि बाकीच्या भाषा शिकवल्या. याच्याबद्दल मी त्यांना थँक्यू बोलू शकते. चांगला अभ्यास करायचा. ठीक आहे, यावेळेला पण गोल्ड मेडल आलं पाहिजे. हां, चलो बाय. आम्ही शिकतोय, तुम्ही पण शिका फ्रेंच लँग्वेज.